नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आग लावणारे असतात ते सुद्धा अनेकदा त्या आगीत होरपळून जातात आणि त्यामुळे आग लावताना एका गोष्टीचं भान ठेवायचं असतं की ती आग आपल्यापर्यंत येऊ नये. अगदी आपण बघतो की ज्यावेळेला आपल्या वस्तीमध्ये जवळपास कुठेतरी आग लागते तेव्हा आसपासचे सगळे लोक धावून ती आग विझवायला मदत करत असतात. तेव्हा ज्याचं घर जळतंय, ज्याचं दुकान जळतंय, त्याच्या मदतीला धावले असं म्हटलं जातं ना, ते पूर्णपणे सत्य नसतं. ती आग एकदा ते दुकान किंवा ते घर भस्मसात केल्यानंतर आपल्यापर्यंत सरकत येणार आहे. तर ती आपल्यापर्यंत येण्याच्या आधी ती विझली तर नुकसान त्याचं होईल, पण आपलं घर बचावलं जाईल, आपलं दुकान, आपलं काय असेल व्यापार, तो बचावला जाईल. ही व्यवहारी वास्तविकता असते आणि म्हणून लोक 10 ठिकाणून धावत येतात आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न करतात. कारण आग एकदा पेटली किती बघत नाही की आपला कोण आणि परका कोण. म्हणून आग लागली की त्या आगीत तेल ओतण्यापेक्षा ती विझवण्याला प्राधान्य असलं पाहिजे. आपले सगळे भेदभाव, मतभेद, राग, लोभ बाजूला ठेवून सगळ्यांनी मिळून आग विझवायची असते आणि त्याचं भान सुटलं मग ती आग हळूहळू समोर येईल त्याला भस्मसात करत जाते. त्या भस्मासुराची गोष्ट आहे ना, ज्या शंकराने त्या भस्मासुराला भोलानाथाने आशीर्वाद दिला होता, वरदान दिलं होतं, शेवटी तो भस्मासूर इतका बेताळ झाला की त्याने शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला तो निघाला तेव्हा शंकराला पळता भुई थोडी झाली होती, अशी पुराण कथा आहे. सांगायचा हेतू असा की कुठलाही सामाजिक असंतोष एका मर्यादेपर्यंत असतो, तोपर्यंत त्याला प्रोत्साहन देणं ठीक असतं. न्यायाची कल्पनाही बरोबर आहे. पण जेव्हा त्याचा भडका उडायला लागतो तेव्हा त्याला आवर घातला गेला पाहिजे आणि तो घातला गेला नाही तर हळूहळू त्याला प्रोत्साहन देणारे, त्या आगीत तेल ओतणारे असतात, त्यांना सुद्धा होरपळण्याची वेळ येते. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचाच अनुभव हळूहळू सगळ्या राजकीय पक्षांना यायला लागलाय. कालपर्यंत सत्तेत बसलेले फडणवीस यांना लक्ष करण्यासाठी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा, उपोषणाचा, हिंसाचाराचा पाठपुरावा अनेक जण करत होते. पण बघता बघता अशी परिस्थिती झाली की हे उपोषणाच्या जागी जाणारे किंवा वेगवेगळ्या वक्तव्यातून आरक्षणाच्या आगीत तेल ओतणारे जे होते त्यांना फडणवीसांना लक्ष करायचं होतं. पण बघता बघता परिस्थिती अशी आली की जे 5 वर्षापूर्वी मोठमोठे 6 वर्षापूर्वी मोठमोठे क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा, मूक मोर्चा वगैरे निघाले होते, त्यांचे जे थंडावलेले समन्वयक होते, आपल्याला न मिळणाऱ्या प्रतिसादामुळे समाजातून थंडावलेले जे होते ते सुप्तावस्थेतून जागे झाले आणि त्यांनी जरांगे पाटील यांच्या 2 सभा मोठ्या यशस्वी केल्या आणि त्यानंतर परत जरांगे पाटील दुसऱ्या उपोषणाला बसले आणि गावोगावी ह्या ठोक मोर्चा वगैरेचे लोक हे मैदानात उतरलेले आहेत. आणि मग आपला पक्षपात दिसू नये याची काळजी घेत या सगळ्या मूक मोर्चाच्या विविध नेत्यांनी आपापल्या स्थानिक पातळीवर जो आंदोलनाचा भडका उडवलेला आहे त्याचे चटके आता सगळ्याच पक्षांना बसायला लागलेले आहेत. ज्यावेळेला सुरुवातीलाही उपोषण झालं, अगदी शरद पवारसुद्धा अंतरवाली सराटीमध्ये जाऊन आले. उद्धव ठाकरे, शिवसेनेचे कोण असतील ते गेले, सगळ्या पक्षाचे गेले, अगदी राज्य सरकारचे मंत्रीसुद्धा गेले. सांगायचा हेतू असा मित्रांनो की या गोष्टी सत्तेत बसलेल्यांना चटके देतील ह्या अपेक्षेने बहुतांश विरोधी पक्षांनी जरांगे पाटील आणि त्यांचा हट्ट जो होता तो उचलून धरण्याचा प्रयत्न केला. त्यामागची अपेक्षा सरळ होती की हळूहळू हे प्रकरण मंदावेल आणि मग परत एकदा नेहमीचं राजकारण सुरू होईल. पण तोपर्यंत आंदोलनाचा जो भडका उडतो त्याचा फायदा घेऊन सत्तेत बसलेल्यांना डिवचणं आपल्याला शक्य होतं.
त्याचा फायदा घेता येतो. म्हणूनच जरांगे पाटलांना खांद्यावर त्यांची पालखी घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाच्या लोकांनी केला होता. पण आता त्याचे चटके सगळे वेगवेगळ्या मराठा मोर्चाचे जे समन्वयक होते ते मैदानात आल्यानंतर त्या सगळ्याच ह्याचे चटके हे सगळ्या पक्षांना बसायला लागले. सत्तेत आहे तो मंत्री म्हणून गाडी फोडली, पण मग सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आली. त्यासाठी रस्त्यावर टायर पेटवायचे, दगडफेक करायची, हे प्रकार सुरू झालेत आणि हे काही काळ चालणार आहेत. काल परवाची जी बातमी मी बघितली की शिवसेनेचे तोंडाळ प्रवक्ते संजय राऊत हे पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यामध्ये गेले होते आणि तिथे ज्या हॉटेलमध्ये त्यांची पत्रकार परिषद होती तिथे या मराठा समन्वय मोर्चाचे कार्यकर्ते जाऊन पोचले आणि त्यांनी त्या हॉटेललाच घेराव घातला आणि संजय राऊत यांनी तात्काळ निघून जावं असा हट्ट केला. हे चटके बसल्यावर फार बरं वाटलं मित्रांनो, बरं वाटलं. कारण आपण सत्तेत नाही म्हटल्यानंतर कुठेही आगी लावत फिरायचं, हा जो काय प्रकार अलीकडे सरसकट फोफावलेला आहे, त्याचे चटके जोपर्यंत त्या संबंधित लोकांना बसत नाहीत ना तोपर्यंत शहाणपण सुचणार नाही. सत्ता अल्पकाळासाठी असते, जाते परत येते, पण समाजाची विस्कटलेली घडी असेल तर मग नियमित जगणं सुद्धा अशक्य होऊन जातं. सत्तेत बसा किंवा सत्तेच्या बाहेर बसा, याचं भान ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपल्या तोंडातला मुख्यमंत्रीपदाचा घास हिरावून घेतला असताना सुद्धा तो संयम आणि ते सौजन्य विरोधी नेता म्हणून देवेंद्र फडणवीस दाखवत होते. कुठे अतिवृष्टी झाली, कुठे पूर आले, तिथे जाऊन लोकांना शासनाची कशी मदत मिळाली पाहिजे यासाठी विरोधी नेता प्रयत्न करत होता. पण मुख्यमंत्री मात्र आपल्या घराचा उंबरठा सुद्धा ओलांडायला तयार नव्हता, मंत्रालयात सुद्धा जायला तयार नव्हता. पण विरोधी नेता जातो याची पोटदुखी होती. म्हणून उद्धव ठाकरे म्हणाले सुद्धा होते की तुम्ही गावागावात जाऊन जे करू शकत नाहीत ते मी घरात बसून करतो, अशी फुशारकी सुद्धा उद्धव ठाकरेंनी मारली होती. पण सांगायचा मुद्दा असा की सत्तेत आपण नसलो तरी समाजाची आपली जबाबदारी असते, सामाजिक जीवनाची आपली जबाबदारी असते. ते विरोधी नेता म्हणून सुद्धा प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस पार पाडत होते. सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे किंवा त्यांचे जे कोणी सहकारी होते महाविकास आघाडीतले ते आज विरोधी पक्षात बसलेत. पण त्यांना ही जबाबदारी पार पाडता येते का? ज्या वेळेला समाजामध्ये एक विस्कटलेपणा यायला लागतो, अराजक माजण्याची परिस्थिती येते, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन ते विझवायचं असतं, ते शांत करायचं असतं. सामंजस्याने लोकशाही हा मार्गच मुळात हिंसाचार नको, रक्तपात नको, यासाठी आधुनिक मानवतेने शोधलेला पर्याय म्हणजे लोकशाही आहे. तिथे जर तुम्ही हिंसाचाराला उतरणार असाल तर मग काही काळ ते सहन केलं जातं. पण एक वेळ अशी येते की त्या रस्त्यावर उतरणाऱ्यांची क्षमता संपून जाते आणि मग शिस्तबद्ध असलेल्या शासकीय बळासमोर आंदोलनं टिकत नाहीत. हा आजवरचा इतिहास आहे. लक्षात ठेवा, घातपाती आणि आंदोलन यामध्ये फरक आहे. नक्षलवाद हे आंदोलन नाही आहे, जिहाद हे आंदोलन नाही आहे. जिहादमध्ये घातपात आणि हिंसाचार हेच उद्दिष्ट असतं. आंदोलनामध्ये न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणं असतं. तेव्हा त्याचं भान राखलं पाहिजे. ते जर भान राखलं गेलं नाही तर मग शासकीय व्यवस्थेला राज्यामध्ये आणि समाज जीवनामध्ये स्थैर्य आणण्यासाठी बळाचा वापर करावा लागतो. तेव्हा शासनाची सोशिकता आणि संयम संपणार नाही याचं भान आंदोलनाच्या नेत्यांनी सुद्धा घ्यायचं असतं. आता जेव्हा हे सगळं व्हायला लागलंय तेव्हा सगळ्या नेत्यांची कोंडी सुरू झाली आहे. तेव्हा हळूहळू विरोधी पक्षांना भानावर यावं लागेल.
संजय राऊत यांची सुरुवात झाली, कुठेतरी रोहित पवार यांना अडवण्याचा प्रयत्न झाला, ते काहीतरी गेलं. पण यापेक्षा मोठी गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, महिना 2 महिने होत आले जरांगे पाटील आणि प्रकरण सुरू होऊन. त्यामध्ये महाविकास आघाडी त्यांच्या वज्रमूठ सभा त्यांनी महाराष्ट्रभर दौरे काढून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी करायची तयारी, ह्या सगळ्या गोष्टी काय त्या बारगळलेल्या आहेत. 1 सप्टेंबर मी आज बोलतोय तेव्हा त्याला 2 महिने होऊन गेलेत, कारण ऑक्टोबर महिना उद्या संपतोय. 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये वाजत गाजत काय त्या इंडिया आघाडीची बैठक झाली होती. त्यामध्ये विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय झाला होता, एकत्र निवडणुका लढण्याचं ठरलं होतं. पण निदान महाराष्ट्रामध्ये तरी या दृष्टीने एकही पाऊल टाकलं गेलं नाही. शरद पवार आपल्या परीने फिरत होते, उद्धव ठाकरेंच्या अधूनमधून कुठेतरी काहीतरी चालू होतं. सुप्रियाताई तर नित्यनेमाने आता आपला बारामती मतदारसंघ आयुष्यात पहिल्यांदा पिंजून काढायला निघालेले आहेत. रोहित पवार हे सुद्धा वेगवेगळ्या पदयात्रा करायला लागलेले आहेत. पण या सगळ्याला आता या गावबंदी निर्णयाने केवढा मोठा शह दिला गेलाय तो बघा. कारण मराठा आरक्षणासाठी हे सगळे मराठे गावोगावचे रस्त्यावर उतरले आणि त्यांचं नेतृत्व हे मूक मोर्चा, ठोक मोर्चा वगैरे जे मोर्चे निघाले होते त्याचं स्थानिक नेतृत्व होतं, ते यात पुढाकार घेत आहे. आणि त्यामध्ये सर्व पक्षीय असल्यामुळे आपोआपच सगळ्याच पक्षांच्या राजकारणाला वेसण घातली गेलेली आहे. निवडणुकीचा विषय आज तुम्ही खेड्यापाड्यात बोलू शकत नाही आहात. मराठा आरक्षणाचा विषय हा इतका मोठा झालेला आहे की लोकसभा निवडणूक अवघी 4 महिन्यावर येऊन ठेपलेली आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणुकीचा वेळापत्रक जाहीर होणार, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिने सोडले तर 4थ्या महिन्यात वेळापत्रक जाहीर होणार आहे. पण अकस्मात मराठा आरक्षणाचा जो भडका उडालेला आहे, त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून किंवा इंडी आघाडी म्हणून जे काय महाराष्ट्रात कार्यक्रम घ्यायचे, हालचाली करायच्या, त्याला लगाम लागलेलं आहे. आणि दुसरीकडे बघाल तर भाजपने 1.5 वर्षापूर्वीच लोकसभेच्या निवडणुकीच्या कामाला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी जाहीर सभा वगैरे आत्ता घ्यायची गरज नाही आहे, पण ज्या प्रकारचं संघटन उभारायचं त्याच्या हालचाली 1.5 वर्षापूर्वी झाल्यामुळे स्थानिक पातळीवरच्या बारीक सारीक गोष्टीचा तपशील गोळा होऊन आराखडा सुद्धा तयार झालेला आहे. विधानसभेच्या 288 मतदारसंघामध्ये काय ती वॉर रूम बनवण्याचं आणि मग लोकसभेच्या 48 मतदारसंघामध्ये वॉर रूम आणि एकूण राज्य पातळीवरची वॉर रूम अशी रचना ही 2 महिन्यापूर्वी पूर्ण झालेली आहे भाजपची. तिथे ज्या कार्यकर्त्यांनी काम करायचे ते कार्यकर्ते ठरलेत, ते कामाला सुद्धा लागलेत आणि त्याचा कुठेही गाजावाजा होत नाही, कुठेही बातम्या येत नाहीत. पण दुसरीकडे महाविकास आघाडी किंवा इंडी आघाडी म्हणून जो काय मोठा गट उभा राहिलेला आहे, त्यांना अजून निवडणुकीच्या दृष्टीने हातपाय हलवणं सुद्धा शक्य झालेलं नाही. कारण निवडणुकीची गोष्ट आज ग्रामीण भागात जाऊन बोलणं सुद्धा कपाळमोक्ष झाल्यासारखं ठरू शकेल. कारण मराठा हा महाराष्ट्रातला एक प्रमुख समाज घटक आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये आरक्षणातून इतकी आग पेटलेली आहे की कुठलाही पक्ष निवडणुकांसाठी आज तालुका, जिल्हा, गाव पातळीवर जाऊन बोलायला गेला तरी मार खाईल अशी परिस्थिती आहे. आणि यालाच मी चटके बसणं म्हणतो. 2 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी जरांगे पाटलांच्या उपोषणाचा उदो करत तिकडे जायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, दिल्लीत पाय चाटायला जातात त्याला वेळ आहे, असे जे काय कोण बोलत होते त्यांनाच गावातून काय त्या दौंडमधून हाकून लावायची वाळ मराठा मोर्चाच्या लोकांनी आणली. याचं म्हणून मी स्वागत करतो मित्रांनो. हे असे तोंडाळ नेते कुठल्याही समाजाचे नसतात, कुठल्याही जाती घटकाचे नसतात,
ते देशाचे आणि राज्याचे सुद्धा नसतात. ते कुठल्याही पेटलेल्या आगीवर आपली पोळी भाजून खरपूस भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना या निमित्ताने धडा बसणार आहे. मित्रांनो, आठवत असेल तुम्हाला की 1 सप्टेंबरला निर्णय झाले इंडी आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीनंतर. त्यानंतर नेमकं महाराष्ट्रामध्ये इंडी आघाडीच्या निवडणूक तयारीसाठी काय झाले त्याची एक बातमी तुम्ही ऐकली आहे का? करू, आज उद्या करू. प्रत्येक पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी सुळे पवार गट असेल किंवा उबाठा गट असेल, हे आज उद्या करू करत बसले. आणि आता अचानक गावबंदी आलेली, त्यामुळे कुठल्याही पातळीवर तिथल्या आमदारांनाही रोखलं जातंय, तर स्थानिक पातळीवरचा तालुका अध्यक्ष असेल, जिल्हा अध्यक्ष असेल, त्यांना सुद्धा आपला पक्ष किंवा आपला पक्ष ज्या आघाडीत आहे त्या आघाडीच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने एक साधी बैठक बोलावणं अवघड आहे. कारण तोच तुमचा पाठीराखा आपला पक्ष विसरून आणि जात ओळखून रस्त्यावर उतरलेला आहे. पहिलं बोला तर मराठा आरक्षणाचं बोला, नाही तर बोलू नका. म्हणजे गोची कोणाची येऊन बसली? जे आधीपासून तयारीला लागलेत त्यांना हा प्रॉब्लेम नाही आहे, पण जे आता नव्याने सुरुवात करणार होते त्यांच्या हातातून वाळूसारखा वेळ निसटून जायला लागलेला आहे. मला तो प्रशांत किशोरने परवा एका मुलाखतीत जो मुद्दा सांगितला तो इथे सांगावासा वाटतो. त्याने फार सुंदर विश्लेषण केलं. तो म्हणाला, जी इंडी आघाडी आता निवडणुका आल्यानंतर तयारीला लागलेली आहे किंवा ती आघाडी करण्यात आली, या लोकांना एक माहिती नव्हतं का 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मग कोरोना संपत आल्यानंतर 2022 पासूनच 2024च्या निवडणुकीसाठी या सगळ्या पक्षांनी भाजप विरुद्ध आघाडी बनवायला 2022 म्हणजे 1 वर्ष, सव्वा वर्ष आधी सुरुवात का केली नाही? का 24ला निवडणुका आहेत हे यांना माहिती नव्हतं? म्हणजे वेळेचं भान नाहीये. 2024ची निवडणूक ठरलेली आहे. त्यात आपल्याला प्रत्येकाला मोदींच्या विरोधात लढायचं आहे, भाजपच्या विरोधात लढायचं आहे, भाजपला हरवायचं आहे. ही यापैकी कोणाही पक्षाला, 26 पक्षांना माहिती नव्हतं का? मग ती आघाडी ही 2022 मध्ये सुद्धा होऊ शकली असती, ती का केली नाही? तर प्रत्येकाला गळफास लागायची वेळ आल्याशिवाय अक्कल येत नाही, तहान लागल्याशिवाय विहीर खोदायची नाही. ही जी मानसिकता आहे ती मोदींना हरवू शकत नाही, भाजपला हरवू शकत नाही, असं त्या प्रशांत किशोरने त्या मुलाखतीत सांगितलेलं आहे. 1 वर्ष आधी तुम्ही ठरवू शकत होता, करू शकत होता. आणि एवढ्यात त्याची किती प्रगती झाली असती? तळागाळापर्यंत, तालुका पातळीपर्यंत इंडी आघाडी किंवा महाविकास आघाडीचं यंत्रणा ही तळागाळापर्यंत जाऊन पोचली असते. गावागावातल्या त्या आघाडीतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं असतं. पण का केली नाही? इथे कळतं की भाजपला हरवण्यासाठी जी इंडी आघाडी किंवा महाविकास आघाडी झाली ती मुळातच त्या निवडणुकीविषयी सिरियस नाही आहे. हे कसं होतं माहिती आहे का मित्रांनो, की वर्षभर मजा मारायची, अभ्यास करायचा नाही, सराव करायचा नाही, आणि परीक्षा 2 किंवा 3 महिन्यावर येऊन ठेपली की रात्र जागून अभ्यास करायचा आणि परत एकदा नापास व्हायचं. अशी काही जे विद्यार्थी आपल्या आसपास आपण बघतो की अखंड उडाण टप्पूपणा करतात, अभ्यास करत नाहीत, शाळेत कॉलेजला दांड्या मारतात. रोजच्या रोज ठरल्या वेळेला बाबा 1.5-2 तास तरी अभ्यास करावा, सराव करावा, आधीच्या जुन्या होऊन गेलेल्या परीक्षा आहेत त्याच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, सराव करावा लिहायचा, हे काहीही करत नाहीत. पण आता परीक्षा जवळ आली, मार्च महिन्यात परीक्षा आहे, मग जानेवारीत अभ्यासाला लागायचं आणि मग तो अभ्यास झाला नाही म्हणून कशीबशी परीक्षा देऊन यायची आणि परत एकदा नापास व्हायचं. यापेक्षा इंडी आघाडी किंवा महाविकास आघाडी यांची निवडणुकीची तयारी वेगळी आहे का सांगा? नाही ना वेगळं. आणि तेच तर जिथे अडचण आहे
की आता ही जी अडचण आली आहे की सगळ्या नेत्यांना गावबंदी करण्यात आली, समजा हे महिनाभर अजून चालेल, मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे हे कदाचित अजून महिनाभर 3-4 आठवडे चालेल, पण तो 3-4 आठवड्याचा काळ गेल्यानंतर हे सुरू होईल परत निवडणुकीचं राजकारण. पण तो 3-4 आठवड्याचा काळ हा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी यांच्या निवडणूक तयारीच्या दृष्टीने अतिशय बहुमोलाचा आहे आणि तो वेळ हातातून निसटून जातोय. म्हणजे लावली आग कोणी, तुम्ही आग लावलीत, त्या आगीत तेल ओतलं. जरांगे पाटलांना अगदी अंतरवली सराटीमध्ये जाऊन शरद पवार सुद्धा भेटले. सगळ्या पक्षाचे नेते अगत्याने जात होते. बाहेर कुठे कॅमेरा समोर दिसला की तावातावाने मराठा आरक्षण, जरांगे पाटील, सरकार किती नालायक आहे, सरकारची इच्छा नाही, असल्या भडकाऊ प्रतिक्रिया देत होते. आता चटके बसायची वेळ आली तेव्हा सर्वाधिक चटके इंडिया आघाडीतल्या पक्षांना आणि महाविकास आघाडीच्या पक्षांना बसत आहेत. कारण त्यांना ज्या निवडणुकीची तयारी करायची आहे त्यासाठी असलेला वेळ एक एक दिवस, एक एक तास संपत चालला आहे आणि त्याविषयी बोलणं पण पाप झालं आहे. कारण प्रत्येक गावामधला जो मराठा कार्यकर्ता आहे, मराठा तरुण आहे, तो निवडणुकीविषयी एक चकार शब्द तुम्हाला बोलू देत नाही आहे. ठीक आहे, 2-3 आठवड्यांनी विषय वातावरण साफ होईल कदाचित, पण तोपर्यंत गेलेला वेळ जो आहे तो रिकवर होणार नाही. तो वेळ वाढवून मिळणार नाही जेव्हा निवडणुका येतील तेव्हा. त्यामुळे ज्यांनी आग लावली, ज्यांनी आगीत तेल ओतलं, त्यांच्यावरच आता आपल्या राजकारणासाठी होरपळण्याची वेळ आली आहे. त्यांना चटके बसत आहेत. मग ते संजय राऊत जिथे पत्रकार परिषद घेतात त्या हॉटेलला मराठा कार्यकर्त्यांनी, आरक्षण कार्यकर्त्यांनी घेराव टाकलेला असो की गावागावात सगळ्याच नेत्यांना गावबंदी केलेली असो. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.